मध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक होऊ शकते, गुलाल फेक होऊ शकते. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा गुलाल फेकीचा म्हणजे कार्यक्रम सुद्धा एपिसोड म्हणजे त्याच्या सिरियल मधला एक एपिसोड आहे. गुलाल उधळीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे एपिसोड आहे जरंगेच्या याच्यामधला सिरियल मधला. मला हे सांगायचं आहे अत्यंत नम्रपणे की माननीय ओबीसी नेत्यांनी, मग ते सर्वच राजकीय पक्षाचे ओबीसी नेते असतील, भटक्या विमुक्तांचे नेते असतील, त्यांना मला सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे, एक विनंती करायची आहे. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या राजकीय चुली तुम्ही घरी ठेवा आणि तुमच्यावर कोणी अन्याय करणार नाही, समूहावर कोणी अन्याय करणार नाही, ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या राजकीय चुली घरात ठेवून, तुमच्या राजकीय पक्षाच्या ऑफिस आहेत कार्यालयांमध्ये ठेवून तुम्ही ओबीसी, त्याचबरोबर भटक्या विमुक्त, त्याचबरोबर जे वंचित घटक आहेत, मग ते म्हणजे भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणांपासून कुडमुड्या जोशींपासून ते थेट आणि थेट ओबीसी भाऊ असतील, मग त्याच्यामध्ये सुतार भाऊ असतील, त्याच्यामध्ये कुंभार भाऊ असतील, त्याच्यामध्ये शिंपी भाऊ असतील, त्याच्यामध्ये जे जे भाऊ असतील, भटक्यांमध्ये वंजारी भाऊ असतील, धनगर भाऊ असतील, ओबीसीमधले कुणबी खरे कुणबी भाऊ असतील, तिरळे कुणबी, खेडुले कुणबी, ह्या सगळ्यांनी, तेली भाऊ असतील, ह्या सगळ्या नेतृत्वांनी एकत्रितपणे एक वाक्यता असली पाहिजे आणि हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा, नाही तर तुमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण दिसेनासं होईल, हक्काचं आरक्षण दिसेनासं होईल. हे मी कळकळीचं आव्हान माननीय म्हणजे ओबीसीचे नेते, जे माननीय छगन भुजबळ साहेब असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय धनंजय मुंडे असतील, माननीय काँग्रेसमधले वडेट्टीवार साहेब असतील, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब असतील, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो माननीय डॉक्टर बी डी चव्हाण असतील, माननीय प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेडचे शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्या आपले लिंगे साहेब असतील, हक्के साहेब असतील, ह्या सगळ्यांना मला एक कळकळीचं आव्हान करायचं आहे की तुम्ही वज्रमुठ बांधा. संविधानाची ताकद ही वज्रमुठेमध्ये आहे. वायफळ बोलणाऱ्या जरंगेला उत्तर कायदेशीर आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जोपर्यंत एकतेने नांदणार नाही तोपर्यंत जरंगेने जे काही लोक सोडलेत पपेट्स, त्यांच्यावर परिणाम होणार नाही. आणि म्हणून जरंगेसारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला, जरंगेसारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला, जरंगेसारख्या पोपटपंची विचाराच्या माणसाला जर थांबवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, डंके की चोट पे तुमची वज्रमूठ आवश्यक आहे. तुमची वज्रमूठ एक जर झाली तर भारताच्या संविधानातली ताकद तुमच्या सोबत आहे. आणि जरंगेसाठीचा जो शासन निर्णय तो पाणी कम चाय आहे. जरंगेसाठीचा जो शासन निर्णय जे लॉलीपॉप जरंगेचा आहे, जे दिलेला आइस्क्रेट आहे, तो पाणी कम चाय आहे. मी डंक्या की चोट पे सांगतो. आणि परंतु त्याच्यासाठी तुमच्या एकतेची गरज आहे. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे, जरंगे कुणावर व्यक्त होत आहे, म्हणे नेत्यांना गावात नो एंट्री. जरंगे, इंग्रज गेले, त्याचबरोबर घराणेशाहीवर चौकडी बसलेली आहे. हे ते राज्य नाही, हे राज्य आहे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं, जिथं घराणेशाहीला पूर्ण विराम आहे. आणि तुला सांगतो, ही तुझ्या बापाची शेती नाही बे जरंग्या, तुझ्या बापाची शेती नाही. हे जरंग्या, तुझ्या बापाची शेती नाही. सार्वजनिक रस्ते गावातले थांबवण्यासाठी तू काय मालक लागून गेला नाही. खुळखुळ्या, खुळखुळ्या, तू काय मालक लागून गेला नाहीस. बरोबर आहे, तुला चपटी म्हणतात. चपटी पिऊन बोलायलास की काय तू? चपटी पिऊन बोलायलास की काय तू? ये नाही चाले. अबे जरंग्या, तुला माहित असू दे
विद्यमान सरकारमधले महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांना आतापर्यंत काँग्रेस यांच्या काळात पानंद रस्ते आणि शेत रस्ते नव्हते, स्मशानभूम्या नव्हत्या. त्या रस्ते आणि स्मशानभूम्या सगळ्या सामान्य कष्टकऱ्यांना, अल्पभूधारकांना, छोट्या शेतकऱ्यांना सगळ्यांना रस्ते करून दिलेले आहेत. रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापानं किंवा तुझ्या आजोबानं तुला दिलेला नाही. आणि राहिला प्रश्न, ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतो. हे जरंग्या, तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस, कारण भारे बांधायसाठी ना जरंग्या माणसामध्ये शक्ती लागत असती रे. कारण निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय, निंदावं लागतंय. तर जरांगे पाटील यांच्यावरती आपण पाहतोय गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून टीकास्त्र डागलं जात आहे.